नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. पोलीस भरती 2024 आज मित्रांनो 25 मार्च 2024ला कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले याबद्दलच तुम्हाला माहिती सांगणार आहे. आतापर्यंत कुठं किती अर्ज आले तर टोटल मित्रांनो 51 जिल्ह्याची माहिती तुम्हाला सांगणार आहे. टोटल 51 जिल्ह्यामध्ये कुठंसा किती अर्ज आले याबद्दलच तुम्हाला सांगणार आहे. आणि सर्वांना मित्रांनो एक रिक्वेस्ट आहे, ज्यांनी सुद्धा फॉर्म भरला असेल तर तुमचा टोकन नंबर जे आहे मित्रांनो व्हिडिओ खाली कमेंट करा तुम्ही, जेणेकरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना मित्रांनो तुमच्यापासून फायदा होणार आहे. ठीक आहे, तर पहा मित्रांनो आज 25 मार्च आहे, तर टोटल आपण 51 जिल्ह्याची माहिती सांगणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले याबद्दल. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि अशाच प्रकारे मित्रांनो पोलीस भरतीचे लेटेस्ट व्हिडिओ आपण अपलोड करत असतो आपल्या चॅनलवर. अशा प्रकारेच दररोजचे व्हिडिओ आपण दररोजचे अपडेट तुम्हाला देत असतो, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले याबद्दल. ठीक आहे, तर पहा मित्रांनो सुरुवात करूया आपण सीपी मुंबईला. तर सीपी मुंबईला रात्री मित्रांनो या ठिकाणी 1,14,252 प्लस अर्ज आले होते संध्याकाळी. तर तुम्ही या ठिकाणी आता एक अंदाज धरून चला की या ठिकाणी जवळपास मित्रांनो 1,24,000 प्लस मित्रांनो या ठिकाणी वाढलेले आहे. ठीक आहे, तर 10,000 प्लस अर्ज यामध्ये वाढलेले आहे. तर टोटल सीपी मुंबई या ठिकाणी मित्रांनो 1,24,000 प्लस या ठिकाणी अर्ज आले आहे. त्यानंतर SRPF हिंगोली आहे, तर SRPF हिंगोली या ठिकाणी सुद्धा मित्रांनो जवळपास 5,000 प्लस मित्रांनो या ठिकाणी अर्ज आलेले आहे. त्यानंतर पहा नांदेड आहे, तर नांदेड या ठिकाणी 6,700 प्लस आतापर्यंत अर्ज आले आहे. त्यानंतर SRPF जालना आहे, तर या ठिकाणी 6,500 प्लस आतापर्यंत अर्ज आले आहे. त्यानंतर धाराशिव या ठिकाणी 2,100 प्लस या ठिकाणी आतापर्यंत अर्ज आले आहे. त्यानंतर पिंपरी चिंचवड आहे, तर पिंपरी चिंचवड या ठिकाणी 8,000 प्लस आतापर्यंत अर्ज आले आहे. त्यानंतर SRPF गट क्रमांक 9 अमरावती या ठिकाणी 11,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर SRPF हिंगोली आहे, तर या ठिकाणी जवळपास 7,000 प्लस आतापर्यंत जे मित्रांनो अर्ज आलेले आहे. त्यानंतर सीपी मुंबई बँड्समन आहे, तर या ठिकाणी जवळपास 5,000 प्लस आतापर्यंत अर्ज आले आहे. त्यानंतर SRPF गट क्रमांक 15 बिरसी कॅम्प गोंदे या ठिकाणी 7,100 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्यानंतर SP भंडारा आहे, तर SP भंडारा आहे या ठिकाणी मित्रांनो 3,100 प्लस आतापर्यंत अर्ज आले आहे. त्यानंतर SP लातूर आहे, तर SP लातूर या ठिकाणी 2,000 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्यानंतर वर्धा आहे, तर वर्धा या ठिकाणी तुम्ही बघू शकता जवळपास मित्रांनो 2,120 प्लस आतापर्यंत अर्ज आले आहे. त्यानंतर SP सिंधुदुर्ग आहे, तर या ठिकाणी जवळपास मित्रांनो 3,000 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्यानंतर पहा मित्रांनो सीपी मुंबई, तर सीपी मुंबई या ठिकाणी जवळपास मित्रांनो 1,25,000 प्लस क्रॉस झाले. त्यानंतर अमरावती ग्रामीण या ठिकाणी 12,000 प्लसपर्यंत आतापर्यंत अर्ज या ठिकाणी पोहोचले मित्रांनो. त्यानंतर नाशिक सिटी आहे, तर नाशिक सिटीला 3,000 प्लस आतापर्यंत अर्ज आले आहे. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज नगर आहे, तर या ठिकाणी 14,598 प्लस आतापर्यंत अर्ज आले आहे. त्यानंतर पुणे लोहमार्ग आहे, तर पुणे लोहमार्ग या ठिकाणी 540 प्लस आतापर्यंत अर्ज आले आहे. त्यानंतर रायगड आहे, तर रायगड या ठिकाणी 7,300 प्लस आतापर्यंत अर्ज आले आहे. त्यानंतर मुंबई कारागृह आहे, तर मुंबई कारागृह या ठिकाणी जवळपास 36,000 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे. तर सर्वांना मित्रांनो एक रिक्वेस्ट करतो मित्रांनो, जे पण व्हिडिओ बघत असाल तर ज्यांनी सुद्धा मित्रांनो फॉर्म भरला आज म्हणा, ठीक आहे, तर आज ज्यांनी सुद्धा मित्रांनो फॉर्म भरला असेल तर सर्वांना हात जोडून रिक्वेस्ट आहे की आपल्या व्हिडिओ खाली मित्रांनो कमेंट करा की तुमचा टोकन नंबर किती आहे, जेणेकरून मित्रांनो येणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत जे तुमचं मदत होणार आहे. ठीक आहे, तर तुमचे जे मित्रांनो नावासहित आपण व्हिडिओमध्ये तुमचं नाव घेणार आहे. ठीक आहे, तर तुम्ही या ठिकाणी कमेंट करसाल तर आणि खूप खूप मित्रांनो तुमचा आभार या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे, तर कमेंट करा मित्रांनो या ठिकाणी ज्यांनी सुद्धा फॉर्म भरला तुमचा जो टोकन नंबर आहे तो मित्रांनो या ठिकाणी तुम्ही टाका. ठीक आहे, तर येणाऱ्या विद्यार्थ्यांना तुमच्यापासून मित्रांनो मदत होणार आहे, त्यांना कळणार आहे की आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला पाहिजे त्यांच्या तयारीनुसार. ठीक आहे, तर आपण जे मित्रांनो आपल्या तयारीनुसार यामध्ये आपण फॉर्म भरू शकणार आहे. ठीक आहे, तर सीपी मुंबईला 1,25,000 प्लस या ठिकाणी अर्ज आले आहे. तर अजूनही मित्रांनो यामध्ये जास्त म्हणजे या ठिकाणी जास्त फॉर्म येणार आहे. अजून मुलांनी या ठिकाणी फॉर्म भरलेच नाही सध्यास, तर पहा मित्रांनो या ठिकाणी जास्त फॉर्म येणार आहे. सीपी मुंबई या ठिकाणी जवळपास 6 लाखपर्यंत तर या ठिकाणी जाणारच आहे. ठीक आहे, त्यानंतर पहा मित्रांनो या ठिकाणी पुणे कारागृह आहे, तर पुणे कारागृह या ठिकाणी जवळपास 24,790 प्लस या ठिकाणी अर्ज आलेले आहे. त्यानंतर सिटी अकोला आहे, तर सिटी अकोला या ठिकाणी जवळपास 9,000 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्यानंतर पहा मित्रांनो चंद्रपूर सिटी येते, तर चंद्रपूर सिटी या ठिकाणी 10,000 प्लस विद्यार्थ्यांनी या ठिकाणी मित्रांनो अर्ज भरलेले आहे. ठीक आहे,
तुम्ही या ठिकाणी बघू शकता 25 मार्चपर्यंत कुठे किती अर्ज आले याबद्दल टोटल 51 जिल्ह्याची जी मित्रांनो ही माहिती आहे. ठीक आहे. तर चंद्रपूर सिटी या ठिकाणी 10,000 प्लस आलेले आहे. त्यानंतर सिटी मुंबई महिला, तर सिटी मुंबई महिलाच्या मुंबई या ठिकाणी मित्रांनो 20,000 प्लस अर्ज आले आहे. त्यानंतर एस पी वाशिम आहे, तर एस पी वाशिम या ठिकाणी जवळपास 5,300 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्यानंतर SRPF जालना आहे, तर SRPF जालना या ठिकाणी 8,000 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्याचबरोबर CP नाशिक आहे, तर CP नाशिक या ठिकाणी जवळपास 18,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर SRPF नागपूर आहे, तर या ठिकाणी जवळपास 9,000 प्लस आतापर्यंत अर्ज मुलांनी भरलेले आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला एक मित्रांनो एक लक्षात ठेवायचं आहे की या ठिकाणी मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यामध्ये मिनिटानं त्याचबरोबर घंट्यानं मित्रांनो फॉर्मची संख्या वाढत आहे. आणि सर्वात जास्त मित्रांनो फॉर्मची संख्या हे मित्रांनो CP मुंबई या ठिकाणी वाढत आहे. कारण की CP मुंबई या ठिकाणी कॅटेगरीनुसार सर्वात जास्त जागा आहे, तर त्यामुळे सर्वात जास्त सर्वच कॅटेगरीचे विद्यार्थी त्या ठिकाणी आवर्जून फॉर्म भरत आहे. आणि सर्वात जास्त फॉर्म ज्या ठिकाणी असते सर्वात जास्त जागा ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी मित्रांनो सर्वात जास्त फॉर्म येत असते, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर त्यानंतर SRPF नागपूर या ठिकाणी 9,000 प्लस आहे. त्यानंतर नागपूर कारागृह आहे, तर नागपूर कारागृह या ठिकाणी 15,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर पहा मित्रांनो CP नागपूर आहे, तर CP नागपूर या ठिकाणी 6,000 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्यानंतर नागपूर कारागृह महिला आहे, तर या ठिकाणी 4,100 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर SRPF सोलापूर आहे, तर या ठिकाणी 7,600 प्लस अर्ज आले आहे. त्यानंतर वर्धात आपण जे या ठिकाणी घेतलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर SRPF अमरावती, तर SRPF अमरावती या ठिकाणी 10,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर SRPF पुणे, तर SRPF पुणे गट क्रमांक 2 या ठिकाणी 7,380 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर SP नंदुरबार आहे, तर SP नंदुरबार या ठिकाणी 4,500 प्लस अर्ज आले आहे. त्यानंतर SRPF 5 दौंड, तर या ठिकाणी जवळपास 6,000 प्लस अर्ज आले आहे. त्यानंतर SP यवतमाळ ड्रायव्हर आहे, तर या ठिकाणी 2,000 प्लस अर्ज आले आहे. त्यानंतर नागपूर कारागृह आहे, तर नागपूर कारागृह या ठिकाणी 24,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजनगर कारागृह आहे, तर छत्रपती संभाजी महाराजनगर कारागृह या ठिकाणी 24,000 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्यानंतर पहा मित्रांनो नागपूर सिटी येते, तर नागपूर सिटीमध्ये जवळपास 14,589 प्लस या ठिकाणी अर्ज आलेले आहे. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजनगर कारागृह महिला आहे, तर या ठिकाणी 4,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर SP मुंबई ड्रायव्हर आहे, तर या ठिकाणी 22,000 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे. ठीक आहे. तर एवढे जे मित्रांनो आतापर्यंत या जिल्ह्यामध्ये आलेले आहे. तर आपण टोटल जे मित्रांनो 51 जिल्ह्याची माहिती तुम्हाला सांगितली की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले याबद्दल. ठीक आहे. तर या ठिकाणी मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यामध्ये फॉर्मची संख्या या ठिकाणी मिनिटांनी वाढत आहे, घंट्यानी वाढत आहे, हे एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि तुम्हाला मित्रांनो फॉर्म कुठे भरायचा आहे, तर पहा ज्यांची सुद्धा प्रॅक्टिस वगैरे नसेल, ज्यांची सुद्धा इव्हेंट नसेल, तर CP मुंबईला भरून टाका सरळ, कारण की त्या ठिकाणी तुम्हाला टाईम भेटणार आहे फिजिकलसाठी. आणि त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला थोडासा तकलीफ जी आहे सहन करावी लागणार आहे, कारण की CP मुंबई या ठिकाणी सर्व मित्रांनो गयाटा त्या ठिकाणी असते. ठीक आहे. आणि तुमची जर चांगली प्रॅक्टिस असेल 40च्या वरतं, जर तुमचं फिजिकल असेल, पेपरसुद्धा चांगला असेल, तर तुम्ही जवळपास मित्रांनो जिल्ह्यामध्ये आपल्या जिल्ह्याच्या जवळपास फॉर्म भरा, अशी तुम्ही या ठिकाणी रिस्क घ्या. ज्या ठिकाणी कॅटेगरीनुसार 2, 4, 8 जरी जागा असेल तरी त्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी रिस्क घेऊ शकता. ठीक आहे. तर आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो, असेच व्हिडिओ आपण नवनवीन तुम्हाला रोजच्या रोज देत राहणार आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.